आपण बघत आहात पीके मीडिया न्यूज नेटवर्क आणि आताची सर्वात खळबळजन्य अशी बातमी बागलाण तालुक्यातून येत आहे। ग्रामपालिका सदस्य शोभा सुभाष अहिरे यांचं सदस्यत्व पद रद्द करण्यात आले आहे। परंतु शोभा सुभाष अहिरे यांचा दावा आहे की त्यांनी संबंधित कागदपत्र तहसीलदार साहेब असतील, ग्रामपालिका विभाग असेल यांच्याकडे सर्वांकडे जात वैधता प्रमाणपत्र हे सादर केले होते, परंतु तरी देखील त्यांचं पद रद्द करण्यात आलं आहे। आपण याच विषयावर थेट सुभाष पंढरनाथ अहिरे माजी सरपंच ब्राह्मणगाव यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत आणि विचारणार आहोत त्यांना की नक्की काय प्रकरण आहे। दादा नमस्कार, नक्की काय प्रकरण घडलं तुमच्यासोबत? मागील ग्रामपालिका निवडणूक जानेवारी 2021 या वर्षी झाली, सार्वत्रिक निवडणूक। त्या निवडणुकीत माझ्या बाईचं जात प्रमाणपत्र असताना, फक्त जातीचा दाखला असताना आम्ही ते जोडला आणि 1 वर्षाची मुदत संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली। 1 वर्षाची मुदत दिल्यानंतर त्याच्या आतच आमचं जात पडताळणी पत्र ऑगस्ट महिन्यात तयार झालं। आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र 18 ऑगस्टला आम्हाला मिळालं। त्यानंतर आम्ही संबंधित डॉक्युमेंट तहसील ऑफिस निवडणूक शाखेला जमा केलं, परंतु त्यावेळेस पोच न घेता आम्ही दुसऱ्यांदा आम्हाला कोणाला सांगितलं की जे डॉक्युमेंट आपण जमा केलं त्याची पोच घेण्यात यावी। त्यानुसार मी संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे 22/11/2021 ला निवडणूक अधिकाऱ्याला जात वैधता प्रमाणपत्र व सहीनिशी पोच घेऊन आणि ते सादर केलं। ते केल्यानंतर याच वर्षी 2025 मध्ये 10 फेब्रुवारी 2025 ला नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत विभाग यांच्याकडनं नोटीस आली की आपल्याकडे आपण जात वैधता प्रमाणपत्र दाखल केलेलं नाही, आपलं पद रद्द का करण्यात येऊ नये, तसे तुम्ही या तारखेपर्यंत 10 तारखेला आम्हाला तिथं बोलवण्यात आलं होतं। येऊन वेळ दिली की तुम्ही संबंधित कागदपत्र आमच्या ऑफिसला दाखल करून तुम्ही जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे। त्याप्रमाणे आम्ही 10 फेब्रुवारी 2025 ला वैधता प्रमाणपत्र व सर्व अर्ज माहितले पोच दाखल करून संबंधित विभागाला दिली। तरी पण 2-3 दिवसापूर्वी मालेगाव प्रांत ऑफिसचा मला नोटीस आले की अपर जिल्हा अधिकारी मालेगाव यांची नोटीस आली की शोभा सुभाष अहिरे यांनी वेळेत व्हॅलिडिटी दाखल जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे हे पद रद्द करण्यात येत आहे। हा जो भोंगळ कारभार तहसीलदार कार्यालय बागलाण निवडणूक आयोगाचा आहे हा अत्यंत गंभीर आहे। इतका सावळा गोंधळ होईल याची कल्पनाही आम्ही कधी केली नव्हती। निवडणूक शाखा इतके निष्ठुर कशी असू शकते? 2 वेळे कागदपत्र सादर करूनही माझी बाई अपात्र तहसीलदार बागलाण निवडणूक शाखेने केलेलं आहे। हे कुठेतरी आमचं गावात मानहानीसारखं झालेलं आहे। गावात आमची मानहानी होत आहे की जर बोगस प्रमाणपत्रावर निवडणूक लढून कार्यकाळ भोगला अशी बदनामी आमच्या गावात चालू आहे। हा कुठेतरी न्याय मिळाल्यासाठी आम्ही तहसील कार्यालय बागलाण संबंधित देशमुख साहेबांची भेट घेतली। ते म्हणाले की त्यावेळेस मी नव्हतो, माझा काही संबंध नाही, उडाउडीचे उत्तर देत आहे। माझे या व्हिडिओच्या माध्यमातून तहसीलदार बागलाण यांना निवडणूक शाखेला माझं जाहीर आव्हान आहे, जर 22 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही पूर्ववत जर माझ्या बाईचं पद बहाल नाही केलं तर आम्ही दोघं पती पत्नी 22 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजता सामूहिक आत्मदहन करू, एवढं या प्रसंगी बोलतो आणि थांबतो। पत्नीचं सदस्यत्व पद रद्द झाल्यामुळे ब्राह्मणगाव राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण येत आहे, अनेक चर्चा घडताना दिसत आहेत आणि यातूनच त्यांनी धमकी दिलेली आहे की जर समजा 22 डिसेंबर पर्यंत निवडणूक आयोगाने त्यांचे सदस्यत्व बहाल केले नाही तर सामूहिक आत्महत्या करण्याचा देखील सुभाष पंढरनाथ अहिरे यांनी इशारा दिलेला आहे। बघत राहा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पीके मीडिया न्यूज नेटवर्क।